लाडकी बहीण योजना आज सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज होणार पैसे जमा। जूनचा हप्त्याचा मेसेज आला आहे। आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी, हप्ता वाढला। लाडक्या बहिणींना आता जास्त पैसे मिळणार का? सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजचा सोनेरी दिवस उजाडला। आज तारीख आहे 3 जुलै। आज होणार पैशांचा पाऊस, आज होणार पैशांचा धुळा। नागपूर जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये आज जून महिन्याचा हप्ता वाटप। बघा, जून महिन्याचा हप्ता वाटप सकाळपासूनच होण्यास सुरुवात झालेली आहे। व्हेरीफाय झालेला आहे। शासनचा GR आलेला आहे। ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे। लेटेस्ट ऑथेंटिक जबरदस्त अपडेट तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही अपडेट, ही माहिती मिळेल। तर बघा, आज जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। हा मेसेज तुम्हाला दिसत आहे तुमच्या मोबाईलवरती। अशा प्रकारे मेसेज आलेला आहे। पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला जून महिन्याचे पैसे जमा झाले की नाही? जर तुम्हाला जूनच्या हप्त्याचे पैसे आले असतील तर कमेंट मध्ये टाका, यस दादा आम्हाला हप्ता मिळाला आहे। जर पैसे मिळाले नसतील तर कमेंट मध्ये नो टाइप करा आणि सांगा की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत। मग तुम्हाला सांगण्यात येईल की कधीपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील। तर बघा, लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली। जून महिना संपला, परंतु जून महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। परंतु फायनली आज लाडक्या बहिणींना खुशखबर आहे, कारण की आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आज फायनली वाटप होत आहे। आणि ही जबरदस्त अशी ऑफिशियल अपडेट आहे, तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहे। तर बघा, जून महिन्याचा हप्ता ऑफिशियल अपडेट आलेला आहे। जून महिन्याचा हप्ता आजचा हा शासन निर्णय पहा। आजचा शासन निर्णय आहे। आज सकाळपासूनच तुमच्या मोबाईलवरती मेसेज पडण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 3600 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे पैसे वाटप करण्यासाठी। बघा, फक्त आणि फक्त जूनच्या एका हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। ऑफिशियली आजचा हा शासनचा GR आहे, शासनाचा GR आहे। ठीक आहे। तर बघा, सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आज तारीख आहे 3 जुलै। बघा, आज तारीख आहे 3 जुलै, वार आहे आज गुरुवार। आज सकाळपासूनच पैसे पडण्यास, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बँकांमध्ये पैसे आलेले आहेत। जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट दिलं असेल तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये आज सकाळी पैसे जमा झालेले असतील। SBI बँकेचं तुम्ही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, त्यानंतर HDFC बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट दिलं असेल किंवा इतर कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट जोडलेलं असेल, सर्व बँकांमध्ये आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जवळपास बऱ्याचशा महिलांना आज सकाळी पैसे आलेले आहेत। ज्या बहिणींना आज सकाळी पैसे नाही आले त्यांना आज दुपारी संध्याकाळपर्यंत पैसे जमा होणार आहेत। सर्वच बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना आज पैसे जमा झाले आहेत 12व्या हप्त्याचे। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता आहे आणि जून महिन्याचे पैसे आज जमा झालेले आहे। हा मोबाईलवरचा मेसेज आहे। बघा, मोबाईलवरचा मेसेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर। 12वा हप्ता। बघा, जून महिन्याचा 12वा हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। मोबाईलवरती मेसेज आलेला आहे। तुमच्या मोबाईलवरती मेसेज आला आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आज 12व्या हप्त्याचे पैसे जवळपास 15 ते 20% महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तुम्हाला जर अजूनपर्यंत हे पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका, लवकरच आता हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींसाठी तसेच आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्ससाठी, सर्व सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे। आणि ही गुड न्यूज आहे आपल्याच मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलतर्फे। तर आपल्या चॅनलतर्फे होणार आहे पैठणी साडी वाटप। पैठणी साडीचा गिव्हअवे केला जाणार आहे। ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेस एक पैठणी साडी वाटप केली होती। आता आपल्या चॅनलचं नेक्स्ट टार्गेट आहे 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर। तर ज्या दिवशी 200K होतील त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत। आता या 2 पैठणी साड्या फ्री मध्ये दिल्या जाणार आहेत। या 2 पैठणी साड्या 2 वेगवेगळ्या लकी विनरला मिळणार आहेत। ठीक आहे। तर बघा, या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी त्यांच्या ऍड्रेसवर पोस्टाच्या माध्यमातून
ही 2 पैठणी साड्या पाठवण्यात येणार आहे. अतिशय चांगल्या क्वालिटीची, दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडीची भेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आपल्या या YouTube चॅनलला दिला आहे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार व असाच सपोर्ट आयुष्यभर राहू द्या, जेणेकरून हे आपलं चॅनल नेहमीच ग्रो होत राहील व तुम्हाला सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून फायदा होईल व विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती, व्यवस्थितपणे ओरिजिनल खरी माहिती तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलशी नक्की कनेक्ट करा. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. त्या अगोदर आपल्या चॅनलचं इथून पुढचं जे टार्गेट असणार आहे ते टार्गेट तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो. तर बघा, सबस्क्राईब दाबणे खूप इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब बटन, आपल्या चॅनलला सिल्वर क्रिएटर अवॉर्ड मिळाला आहे. जर 1 मिलियन सबस्क्रायबर ज्या दिवशी होतील त्यावेळेस आपल्या चॅनलला गोल्ड प्ले मिळेल आणि गोल्ड प्ले बटन भेटेल, आणि ज्यावेळेस 10 मिलियन होतील त्यावेळेस अशा प्रकारे डायमंड प्ले बटन मिळेल. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. हे टार्गेट तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व प्रेमाने नक्कीच आपण पूर्ण करूया. ठीक आहे, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. मेन आपला टॉपिक आहे व्हिडिओचा, तो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन यादी आलेली आहे. बघा, आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस शुभ आहे. आजचा दिवस खूप चांगला आहे, कारण की आज सर्वांना पैसे मिळणार आहेत. आज तारीख आहे 3 जुलै, वार आहे गुरुवार, आणि जून महिन्याचा हप्ता आज 100% वाटप होणार आहे. बघा, तुम्हाला फिक्स सांगतोय, कन्फर्म सांगतोय, युट्यूब वरती सर्वात पहिल्यांदा, सर्वात अगोदर आपण अपडेट देतोय. ठीक आहे, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वात अगोदर सांगतोय की आज 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तसेच आता तुम्ही मिळवू शकता. बघा, मोफत भांडी संच थेट घरी. बघा, मिळवा मोफत भांडी संच बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत 30 वेगवेगळ्या भांड्याचा संच तुम्हाला मिळणार आहे. मग चमच्यापासून, कढईपासून ते प्रेशर कुकर पर्यंत सर्व प्रकारच्या भांड्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. जवळपास 30 भांड्यांचा समावेश असणार आहे आणि नवीन 13 भांडी सुद्धा मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या योजनेच्या जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी आता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शासनाचा ऑफिशियल अपडेट आलेला आहे, सरकारची ऑफिशियल अपडेट आलेली आहे. आता आज लवकरच बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे. आज शासनाचा GR आलेला आहे. सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. हा तुम्ही GR पाहू शकता. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा निधी वितरण करण्याबाबतचा हा GR आहे. या GR मध्ये किती कोटींचा काय, सर्व खर्च किती आहे, पैसे वाटप करण्यासाठी सर्व गोष्टी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा GR आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध झाला असल्याचा GR आज दिनांक 3 जुलै 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. हे पैसे आजच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, कारण की ही जबरदस्त अशी ऑफिशियलच अपडेट आहे. आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तुमच्यापैकी अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील. तर आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR प्रसिद्ध झालेला आहे. बघा, GR आला आहे. आता या GR मध्ये काय म्हटलेलं आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा ऑफिशियल GR आहे. याच्यामध्ये तुम्ही संदर्भ वगैरे वाचू शकता. महिला व बाल विकास विभागाचा याच्यामध्ये उल्लेख आहे. ठीक आहे, महिला व बाल विकास विभागाला हा निधी देण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी. तर बघा, प्रस्तावना वगैरे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे. तर बघा, राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनेमध्ये बघा, 21 ते 65 वर्ष गटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतराद्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात येते. ठीक आहे, आता ही 1500 ची रक्कम जून महिन्याची तुम्हाला देण्यात येत आहे. आता बघा, सदर योजनेसाठी बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2025-26 आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात मागणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 3600 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, विशेष या ठिकाणी पाहू शकता, आजचा हा GR आहे, ऑफिशियल GR आहे. पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्व महिलांना सूचना आहे. अनेक महिलांची काल कमेंट्स आल्या होत्या की दादा आम्हाला पैसे मिळालेच नाहीत. ठीक आहे, तर बघा, ज्या बहिणींना काल पैसे आले नव्हते अशा सर्व महिलांना सूचना आहे. काल जे पैसे वाटप झाले ते खूप थोड्या बहिणींना पैसे मिळाले होते. काल लाभ वितरित झाला, पण खूप थोड्या बहिणींना पैसे मिळाले होते. आता भरपूर महिला राहिलेल्या आहेत. जवळपास
90 ते 95% महिला राहिलेल्या आहेत ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज बघा आजपासूनच सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्यापैकी तुमच्या पाहुण्या रावळ्यातील कोणत्या ताईंना पैसे सुद्धा आलेले असतील, तुम्हाला अजूनपर्यंत आले नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यांना आले असतील त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की हा तुम्हाला जून महिन्याचे पैसे आज येत आहेत. जुलैचे पैसे कधी येणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे ऑथेंटिक अपडेट आलेले आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी सुद्धा व्हिडिओ इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर बघा जून महिना संपला तरी पण लाडक्या बहिणीला लाभ मिळाला नव्हता. लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना पैसे मिळाले नव्हते. महिलांना खूप जास्त प्रमाणामध्ये वाट पाहावी लागली, खूप जास्त वाट पाहिली. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली, कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिली महिलांना गुड न्यूज. ती गुड न्यूज अशी होती की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जून महिन्याचे पैसे आजपासून जमा होत आहेत. 3600 कोटींचा निधी नियोजन करण्यात आलेलं आहे, महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता महायुती सरकारला जून महिन्याचं गिफ्ट, जून हप्त्याचे गिफ्ट देण्यामध्ये सरकारकडे आता कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 3600 कोटी रुपयांचा पाऊस पडणार आहे. 3600 कोटी म्हणजे ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. एवढी रक्कम फक्त एक हप्ता वितरित करण्यासाठी लागते आणि जूनचा हप्ता वितरित करण्यासाठी 3600 कोटी रुपये आता महायुती सरकार वाटप करत आहे. ठीक आहे. तर बघा आता पुढचे आपण जबरदस्त लेटेस्ट अपडेट पाहूया. 3600 कोटी रुपयांचा निधी, बघा 3600 कोटींचा निधी वाटप करणार आहे महायुतीचं सरकार. कितीचा कोटी? 3600 कोटींचा. आणि त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट जबरदस्त अपडेट, जून हप्त्याचे पैसे बहिणींना देणार असा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. 3600 कोटी रुपयांचं नियोजन केलेलं आहे, महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. त्यामुळे आजच वाटप होणार आहे. 3600 कोटी रुपयांचा पाऊस पडणार आहे. सर्व बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आजच जमा होणार आहे. सर्व बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी, सर्व महिलांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. 3600 कोटींचा निधी आज होत आहे फायनली वाटप. फायनली सर्व बहिणींची जून हप्त्याची प्रतीक्षा संपली. आज फायनली वाटप होत आहे. जूनचं गिफ्ट तयार आहे. जुलैच्या गिफ्टचं तयारी आता लवकरच होणार आहे. जून हप्त्याचे पैसे मिळाले की लगेच तुम्हाला जुलै महिन्याचे सुद्धा पैसे लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे. आजच होणार जून महिन्याचे पैसे वाटप. लगेच बँक खाते चेक करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलं आहे की 3600 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे, ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजपासून सर्व बहिणीच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे 100% जून हप्त्याचे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. भरपूर महिलांना काल पैसे आले नाही, त्या महिलांनी टेन्शन घ्यायचं नाहीये, कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाहीये. सर्वच बहिणींना, सर्वच ताईंना, सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. ज्या महिलांना काल पैसे आले नव्हते अशा सर्व ताईंना, त्यांना आज पैसे 100% येणार आहेत. बघा आज आणि उद्या 2 दिवस तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या. आजची सर्वात मोठी व जबरदस्त ऑथेंटिक अपडेट आलेली आहे. तर बघा आजची अपडेट अशी आहे की जून महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आता लगेच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच पैसे जमा झालेले आहेत. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मोबाईलवरती तुमचा मेसेज येत आहे. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आपण दाखवलं होतं. ठीक आहे. तर आता बघा पुढची अपडेट आपण पाहूया. तर लाडकी बहीण ही जी योजना आहे, ही योजना महाराष्ट्र या राज्यातील सर्वात फेमस लोकप्रिय योजना आहे. या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. लाडकी बहीण योजना 1 वर्ष यशस्वीपणे महायुती सरकारने रन करून दाखवलेले आहे, चालवून दाखवलेले आहे. त्यामुळे बघा 1 वर्ष हे जे होतं, हे होतं महिलांचे सक्षमीकरणाचं, 1 वर्ष होतं सामाजिक बदलाचे, 1 वर्ष होते लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे. तर बघा सर्व लाडक्या ताईंना, सर्व महिलांना तुम्हाला लाडकी बहीण योजना अतिशय चांगली योजना सरकारने राबवलेली आहे. कारण की या योजनेमधून तुम्हाला जे दरमहा रक्कम दिली जाते, या रकमेमधून तुम्हाला प्रत्येक महिलेला त्याचा काही ना काही त्या रकमेचा यूज करता येतो व घरातील कुटुंब सांभाळून किंवा स्वतःसाठी किंवा तुम्हाला नवीन एखादा उद्योग सुरू करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यातून मदत होत असते. महायुती सरकारचं सगळीकडे कौतुक होत आहे. ही योजना लोकप्रिय गेम चेंजर ठरली आहे.
तर बघा, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात ही क्रांतिकारी योजना त्याच ताकदीने यापुढेही सुरू राहील. यापुढे म्हणजे 5 वर्ष सुरू राहील हा शब्द महायुती सरकारने दिला आहे, मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला 5 वर्ष पैसे मिळणार आहे. तर बघा, जून महिन्याचा हप्ता आजची सर्वात मोठी जबरदस्त अपडेट अशी आहे की आज पैसे ट्रान्सफर केले आहेत. जवळपास बघा 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटला आज पैसे डीबीटी केले आहे. त्यामुळे बघा, आज जवळपास अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. तर बघा, 3 दिवस हे वाटप चालणार आहे. लाडकी बहीण योजना मोठा निर्णय आलेला आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्वात मोठा निर्णय. तर निर्णय काय आहे तो आपण पाहूया. तर बघा, अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की सरकार महिलांच्या पाठीशी आहे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. लाडकी बहीण योजना हा महिलांच्या सशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे बघा, त्यांनी लाडक्या बहिणीला डायरेक्टली खुशखबर दिलेली आहे, थेट खुशखबर दिलेली आहे. आणि ती खुशखबर आहे जून महिन्याच्या पेमेंट संदर्भात. खुशखबर, जून महिन्याचं पेमेंट आजच तुमच्या खात्यात, बँक खात्यात जमा होणार आहे. तुमचं बँक खातं चेक करा. कदाचित तुम्हाला 1500 रुपये जमासुद्धा झालेले असतील. जर तुम्हाला जमा झालेले असतील तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आता तुम्हाला जूनचे पैसे जमा झाले, त्यानंतर आता तुम्हाला जुलै महिन्याचे सुद्धा पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती त्या संदर्भात लेटेस्ट अपडेट्स मिळत राहणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 1500 रुपये जमा होणार आहेत. आज जमा होणार आहेत, उद्या पण जमा होणार आणि परवा पण जमा होणार. 3 टप्प्यामध्ये सलग 3 दिवस पैशांचा राडा, पैशांचा धुरळा, पैशांचा पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे. कारण की 3600 कोटींचा निधी वाटप होणार आहे. 3600 कोटींचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये लाडकी बहीण या एका योजनेसाठी. तर बघा, आजचा मेसेज आलेला आहे. आज पैसे बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे मेसेज आला असेल पैसे जमा झाल्याचा. पैसे तुम्हाला जमा झालेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की टाका. तर बघा, महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी. आज पैसे आले, आज 100% पैसे आले. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. जून हप्ता सर्व माझ्या बहिणींना मिळणार हा शब्द, सर्व माझ्या बहिणींना जूनच्या पैसे देणार हा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. त्यामुळे बघा, जूनचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला असेल. आता पैसे तर जमा झालेले आहेत, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता लाडकी बहीण योजना गेम चेंजर सुपरहिट ठरली आहे आणि या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे जून हप्त्याचं गिफ्ट आता महायुती सरकारने लाडक्या ताईंना, बहिणींना पाठवलं आहे. तसंच तुम्हाला आता जुलैच्या हप्त्याचं सुद्धा गिफ्ट सरकार पाठवणार आहे. काय सांगता, लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये वाढ झाली. लाडक्या बहिणीला 1500 रुपयाऐवजी थेट 1750 रुपयांचा लाभ मिळणार. ही बातमी खरी आहे का? खरंच लाडक्या बहिणीला 1750 रुपयांचा लाभ मिळणार आहे का? 1750 रुपये जमा होण्याचा मेसेज येणार आहे का? खरंच आम्हाला 250 रुपयांनी हप्ता वाढवला का? असा प्रश्न लाडक्या ताईंनी विचारला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची 1 वर्ष पूर्ण झालेले आहे, वर्षपूर्ती पूर्ण झालेले आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले यशस्वी वर्ष पूर्ण झालेले आहे. कारण की या योजनेसंदर्भात खूप चर्चा वगैरे रंगल्या होत्या. ही योजना थोडे दिवस चालेल, ही योजना बंद होईल, परंतु महायुती सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या सर्वांच्या नेतृत्वामध्ये ही योजना 1 वर्ष चालवून दाखवलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही ही योजना 5 वर्ष सक्सेसफुली रन करून दाखवणार आहोत, चालवून दाखवणार आहोत. त्यामुळे सर्व पूर्ण महाराष्ट्रातील महिलांकडून महायुती सरकारचं कौतुक होत आहे. फक्त महिलांमध्ये एकाच गोष्टीचं निराशा आहे, ती म्हणजे 2100 रुपये. कारण की महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द अजूनपर्यंत पूर्ण केलेला नाही. त्यामुळे थोडंसं महिला नाराज आहेत. परंतु 1500 रुपये मिळत आहेत हे सुद्धा कमी नाही आहेत. त्यामुळे महिला खुश तर आहेत, परंतु त्यांची अपेक्षा थोडी आहे की 2100 जे बोलले होते ते द्यावं. परंतु महायुती सरकारने त्यांना खुशखबर दिली आहे की 2100 मिळणार आहेत 5 वर्षामध्ये. योग्य वेळी महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे आता बघा, लाडकी बहीण योजना आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे पुढचा हप्ता. तर पुढचा हप्ता तो मिळणार आहे तो 1500 रुपये येणार की 2100 रुपये येणार की 1750 रुपये येणार? नक्की किती हप्त्याचे पैसे येणार? तर बघा, आता जूनचा हप्ता
किती येणार, नक्की किती येणार, जुलैचा हप्ता किती येणार, पुढचा सप्टेंबर ऑगस्ट ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे किती येणार, किती हप्ता मिळणार, असा प्रश्न सर्व लाडक्या ताईंनी सर्व लाडक्या बहिणींनी विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देतो. तर बघा, अशा प्रकारच्या सर्व अपडेट्स व ओरिजिनल व खरी अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो, कारण की ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 1 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस आपल्या चॅनलला गोल्ड क्रिएटर अवॉर्ड मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे व तसेच आम्हाला याच्यामधून तुमच्या एक लाईकने व एक सबस्क्राईबने आम्हाला मोटिवेशनसुद्धा मिळतं नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे तुमचंसुद्धा छोटंसं कर्तव्य आहे लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबणे. ठीक आहे, व्हिडिओ शेअर करता आला तर शेअरसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे टाईम असेल तर. तर बघा, 250 रुपयांनी हप्ता वाढवला, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. याबद्दल आम्ही सरळ चौकशी केली. खरंच लाडक्या ताईंचा खरंच लाडक्या बहिणींचा हप्ता वाढलाय का, या संदर्भात आम्ही चौकशी केली. आम्ही सर्व माहिती काढली. त्यानंतर आम्हाला काय माहिती मिळाली, काय अपडेट मिळाली, तर बघा, 250 रुपये वाढले आहेत ही बातमी 100% खरी आहे. हो, हे खरं आहे, 250 रुपये वाढले आहेत. परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आता हा ट्विस्ट तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे, कारण की याच्यामध्येच भरपूर बहिणींचं भरपूर महिलांचं कन्फ्युजन याच पॉईंटला झालं आहे. आता तो कोणता पॉईंट आहे, आता तो कोणता कोणता ट्विस्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं आहे. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, जशी आपल्या महाराष्ट्र राज्याची लाडकी बहीण योजना आहे तसेच मध्य प्रदेश या राज्याची लाडली बहना योजना आहे आणि याच योजनेचे 250 रुपये वाढलेत. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला डायरेक्टली क्लिअर भाषेमध्ये सांगायचं झालं तर लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेचे 250 रुपये वाढले नाहीत. म्हणजे महाराष्ट्रातील योजनेचे 250 रुपये वाढले नसून मध्य प्रदेश सरकारची जी लाडली बहना योजना आहे त्या योजनेचे 250 रुपये वाढलेत. म्हणजे तुम्हाला आता लाभ किती मिळणार तुम्हाला समजलं असेल. तर बघा, तुम्हाला 1500 रुपये मिळणार की 1750 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. तर बघा, तुम्हाला आत्ता जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 1750 मिळणार नाही, 2100 मिळणार नाही, तर 1500 प्रमाणेच तुम्हाला पैसे येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे, कारण की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पैशाची वाढ झालेली नाहीये. महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहेत, 1750 रुपये तुम्हाला मिळत नाही आहेत, कारण की 250 रुपयांची वाढ वगैरे झालेली नाहीये. 250 रुपयाची वाढ ही मध्य प्रदेश राज्यामधील जी लाडली बहना योजना आहे त्या योजनेमध्ये झाली आहे. ही सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, जेव्हा लाडकी बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ होईल तेव्हा सगळ्यात अगोदर माहिती, सगळ्यात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर माहिती दिली जाईल. ज्यावेळेस 2100 होतील, 2500 वाढवले जातील, 3000 जे काही माहिती सरकार लाडक्या बहिणींचे पैसे वाढवेल त्या संदर्भात सर्वात आधी अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट, जून महिन्याचा हप्ता आता वाटप झालेला आहे, वाटप होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत. जून महिन्याचा निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बघा, राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडून महिला व बालविकास खात्याकडे निधी हस्तांतरित करण्याची जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता जून महिन्याचा निधी वाटप प्रक्रिया आजपासून खरी सुरू होते. निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ही प्रक्रिया कशा प्रकारे वर्क होते त्या संदर्भात माहिती पाहूया. तर या ठिकाणी बघा, ही प्रोसेस असते. ठीक आहे, ही सर्व प्रोसेस ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यामध्ये येतात. तर बघा, निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. 3600 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्याच्यावरती सरकारच्या माध्यमातून हस्तांतरसुद्धा झालेलं आहे. संयुक्त खाते या निधीचे हस्तांतर केले जाते, ते सुद्धा हस्तांतर करण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. अधिसूचनासुद्धा दिलेली आहे, घोषणासुद्धा सरकारकडून करण्यात आलेली आहे, जाहीरसुद्धा करण्यात आलेलं आहे. स्वतः अजितदादांनी गुड न्यूज दिलेली आहे. त्यानंतर आता वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे व 2-3 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये, आज उद्या परवा 2 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 12वा हप्ता खात्यात जमा होणार आहे. अशी जबरदस्त ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहे. 3 दिवस पैसे वाटप, आज उद्या आणि परवा 3 टप्प्यात पैसे वाटप, 3 याद्यामध्ये पैसे वाटप. काही महिलांना आज पैसे मिळतील, काही महिलांना उद्या पैसे मिळतील, तर काही महिलांना परवा पैसे मिळतील, पण 100% पैसे मिळतीलच.
ठीक आहे. तर बघा जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे त्या संदर्भात अपडेट आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता मोठी अपडेट. जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होण्यास आता खरी सुरुवातच झालेली आहे. निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. 3600 कोटी रुपये आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. आता महिलांना फक्त आणि फक्त पैसे मिळणार आहेत. तर बघा 12वा हप्ता आता तुम्हाला ज्या महिला एकाच योजनेचा लाभ घेतात त्याच बहिणींना लाभ मिळणार आहे. ज्या महिला 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेतात, शासकीय योजनांचा लाभ घेतात, त्या महिलांना लाभ मिळणार नाही. जसं की ज्या महिला संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा जून महिन्याचा 12वा हप्ता सर्वात मोठी जबरदस्त अपडेट. आता 1500चा लाभ आहे. म्हणजे तुम्हाला जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो 1500 प्रमाणेच येणार आहे. तिथून पुढचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जे काही तुम्हाला हप्त्याचे पैसे येणार आहेत ते तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच येणार आहेत. हे गोष्ट लक्षामध्ये घ्या. 2100 रुपये तुम्हाला आत्ता सध्या तरी मिळत नाहीत. आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा महिलांसाठी खुशखबर. आता एक्झॅक्टली कधी वाजता तुम्हाला पैसे मिळतील तर बघा त्या अगोदर आता बांधकाम कामगार योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आहे. तर बघा 30 भांड्यांचा संच तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. अशी मोठी अपडेट, मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती भांडे दिसत असतील. मग या ठिकाणी बघा ताट, तांब्यापासून ते बघा ग्लास असतील, प्रेशर कुकर असेल, कढई असेल, तवा असेल, या ठिकाणी बघा टाकी असेल, पाण्याची टाकी, प्रेशर कुकर, अशा सर्व भांड्यांचा समावेश यामध्ये असणार आहे. तसेच सेफ्टीसाठी तुम्हाला नवीन 13 भांडीसुद्धा सेफ्टीसाठी 13 वस्तूसुद्धा दिल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर बघा बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची हा प्रश्न भरपूर जणांनी विचारला होता. त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा खूप सोपी प्रोसेस आहे. तुम्ही ऑनलाईन घर बसल्या नोंदणी करू शकता. अशा प्रकारे नोंदणी करू शकता. तर बघा तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशनवरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर त्यानंतरची तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. तर बघा खूप सोपी प्रोसेस आहे. जास्त काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला तिसरी जी महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करा. ₹1 पेमेंट करून अर्ज सक्रिय करा. त्यानंतर तुम्हाला मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा भरपूर बहिणींचा, महिलांचा प्रश्न होता की दादा नवीन अर्ज आम्हाला कधी करता येईल, नवीन फॉर्म कधी भरता येईल. तर बघा नवीन फॉर्म संदर्भात सध्या तरी काही अपडेट नाही आहे. ज्यावेळेस शासन या संदर्भात निर्णय घेईल की नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना संधी दिली जाईल असा निर्णय ज्यावेळेस महायुती सरकार घेईल त्यावेळेसच तुम्हाला आता नवीन अर्ज करता येणार आहे. कारण की बघा लास्ट जी मुदत होती लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याची ती होती 15 ऑक्टोबर 2024. तोपर्यंतच तुम्हाला संधी होती. आत्ता सध्या तरी नवीन फॉर्म भरता येत नाही आहे. त्यामुळे बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आत्तापर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळाले बघा. आत्तापर्यंत 11 हप्ते वितरित झालेत आणि आज 12वा हप्ता जमा होणार आहे. काही महिलांना 10 हप्ते मिळाले असतील आत्तापर्यंत, 9, 8, 7 जे काही तुम्हाला हप्ते मिळाले असतील. किती हप्त्याचे पैसे तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. आता आजच्या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे जूनचा हप्ता कधी येणार, जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीला कधी मिळणार, हाच आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक असणार आहे. तर बघा बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे. तर तुम्हाला अजून 13 वस्तू मिळणार आहेत. सेफ्टी शूज असेल, सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी बॅग, अशा प्रकारच्या 13 वस्तू तुम्हाला अजून मिळणार आहेत. या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ मिळवू शकता. अखेर सर्व बहिणींची, सर्व ताईंची, सर्व लाडक्या ताईंची 12वा हप्त्या वाटपची प्रतीक्षा संपली. आज तुमच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासूनच, आज सकाळी, दुपारी, संध्याकाळी, परत उद्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला पैसे वाटप होतच राहणार आहेत. पैसे तुमच्या खात्यामध्ये येत राहणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. 12वा हप्ता वाटप यादी जाहीर झालेली आहे. सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून 12वा हप्ता जमा होत आहे. जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे.
तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये 5 वर्षामध्ये मिळणार आहेत। योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला 2100 रुपये देणार आहेत। तसेच ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, म्हणजे 5 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली की 2100 रुपये तुम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा देणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे 1500चे 2100 देऊ, 2100चे 2500 करू, 2500चे 3000 करू व महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आम्ही त्यांचा कुटुंब त्यांचा सर्व सण प्रत्येक सण आनंदामध्ये साजरा होवो या उद्देशाने तुम्हाला पैसे येतच राहणार आहेत। महाराष्ट्र राज्यामधील हे सर्व 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यातील सर्व महिला आनंदी असल्या पाहिजेत, हे मेन उद्देश या योजनेमागचा आहे। तसेच सर्व महिलांना एक आर्थिक मदत आर्थिक सहकार्य त्यांचं कुटुंब चालवण्यासाठी ज्या अत्यंत गरीब घटकातील गरीब कुटुंबातील 36 जिल्ह्यातील महिला आहेत अशा महिलांना एक छोटीशी मदत सरकारच्या माध्यमातून व्हावी हा महायुती सरकारचा त्या योजनेमागील उद्देश आहे। त्यामुळे ही योजना कायम राहणार आहे। ही योजना 5 वर्ष चालणार आहे। 5 वर्ष तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत, मिळतच राहणार आहेत। आता बघा नवीन अपडेट आलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी। तर बघा आता उशीर नाही, तुम्हाला जसा 11वा हप्ता वाटप झाला तसा 12वा 13वा हप्ता आता येणार आहे। आता तुम्हाला जून महिन्याचे पैसे लगेच खात्यात येणार आहेत। लगेच तुमचं बँक खातं चेक करा। आता बघा पैसे सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली आहे। SMS पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे। कोणाला 3000 रुपये कोणाच्या खात्यात येत आहेत, तर कोणाच्या खात्यामध्ये 4500, तर कोणाच्या खात्यामध्ये 1500। ज्या रेग्युलरवाल्या महिला आहेत त्यांना 1500 मिळत आहेत। ज्यांचे 2 हप्ते बाकी होते थकीत होते त्यांना 4500, ज्यांचा 1 हप्ता थकीत होता त्यांना 3000 रुपये जमा होत आहेत। बघा SMS यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असेल। तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेले असतील, चेक करून घ्या। तर बघा काही महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाही, जूनचा हप्ता मिळाला नाहीये, 1 रुपया सुद्धा आलेला नाही। त्या महिलांनी काळजी करू नका, आज दुपारी उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होणारच आहेत। कारण की विषय असा आहे की आज फक्त 1 दिवस वाटप नसून आजपासून सलग 3 दिवस पैशांचा पाऊस असणार आहे। सलग 3 दिवस पैसे वाटप असणार आहे। आज बघा सर्व महिला खुश आहेत। लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, कारण की आज आहे पहिला टप्पा आणि पैशांचा पावसाचा आज पहिला टप्पा, पैशांच्या पावसाचा दुसरा टप्पा उद्या असणार आहे। ठीक आहे, हे लक्षामध्ये घ्या। त्यानंतर बघा पैशाच्या पावसाचा तिसरा जो टप्पा असणार आहे तो असणार आहे परवा दिवशी, परवा तिसरा टप्पा। या 2-3 टप्प्यामध्ये सर्व महिलांना जूनचा हप्ता जमा होणार आहे। आता बघा जबरदस्त ऑथेंटिक अपडेट अशी आहे की प्रति महिला आता 2100 रुपये निर्णय कधी वाटप होणार, तर 5 वर्षामध्ये योग्य वेळी 2100 रुपये मिळणार। तसेच कोणाला 1500 रुपये आज वाटप झाले आहेत। जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर झालेली आहे। अनेक जिल्ह्यातील अनेक महिलांना आज पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। तुम्हाला 1500 रुपये आले असतील तर कमेंटमध्ये टाका की दादा आम्हाला 1500 रुपये मिळाले आहेत। तसेच संजय गांधी निराधार ही जी योजना आहे या योजनेमधून सुद्धा तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ दिला जातो। लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा सेम 1500चा लाभ मिळतो। तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ मिळवू शकता। ज्या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरत असाल, ज्या योजनेच्या अटी शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। ठीक आहे, लवकरच आता बहिणीचे पैसे वाढणार आहेत। ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारची आर्थिक ताकद वाढली की तुमचीही आर्थिक ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत व त्यानंतर तुम्हाला 1500चे 2100 करणार, 2100चे 2500 करणार, 3000 करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। 5 वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे। आज सर्व महिलांच्या बँक खात्यावरती मेसेज पडणार आहे, कारण की आजच होणार आहे 12वा हप्ता जूनचे पैसे जमा। सर्व पात्र बहिणींना हा लाभ मिळणार आहे। तर बघा आज कोणाला पैसे आले, आज कोणाला 1500 रुपये आले, तर बघा कोणाला नाही आले। तर बघा ज्या महिलांना पैसे आले त्यांचं अभिनंदन। ज्या बहिणींना अजूनपर्यंत जूनचा हप्ता आला नाही, मेसेज आला नाही पैसे जमा झाल्याचा, अशा बहिणींनी टेन्शन घेऊ नका। आज उद्या तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, कारण की हे जे वाटप असणार आहे जून महिन्याचं जे वाटप आहे हप्त्याचं हे 3 दिवस वाटप चालणार आहे। 1 दिवस हे वाटप नसणार आहे। बघा 3 जुलै, 4 जुलै आणि 5 जुलै पर्यंत सर्व महिलांना जून महिन्याचा हप्ता 100% जमा होणार।